नागभीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका मानसिक रुग्ण महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीला आली आहे। शुक्रवारी 23 ऑगस्ट रोजी सकाळी 10:30 वाजताच्या दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून नागभीड पोलिसांनी तात्काळ कारवाईत नागभीड, ब्रह्मपुरी, सिंदेवाही, तळोधी पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखेचे पथक तयार करून व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आरोपींचा सक्रिय शोध घेतला। यानंतर अवघ्या 3 तासात एका अल्पवयीन मुलासह एकूण 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे। आरोपींमध्ये मोहीन उमर शेख, वय वर्ष 19, राहणार नागभीड, हरिनारायण सुनील मांधारे 30 वर्षे, मयूर प्रमोद बनकर 24 वर्षे, राहणार पवनी, कार्तिक प्रमोद बनकर 24 वर्ष, राहणार नागभीड, कुणाल राजू पाठक 19 वर्षे, राहणार नागभीड यांचा समावेश आहे। या संदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळी सामूहिक बलात्काराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी व्हिडिओ मधील पीडित महिलेचा शोध घेऊन तिची ओळख पटवली आणि पोलिसांची वेगवेगळी पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू करण्यात आला। वेगाने तपास करून अवघ्या 3 तासात आरोपींना अटक करण्यात आली। चौकशीमध्ये आरोपीने ही घटना 12 ऑगस्टला रात्री घडल्याचं सांगितलं। स्थानिक बस स्थानकाच्या स्वच्छता गृहाजवळ फिरणाऱ्या पीडित मनोरुग्ण महिलेला आरोपींनी आपल्या वासनेची शिकार बनवलं। आरोपीने पीडितेला शौचालयात नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आणि मोबाईलवर तिचा व्हिडिओ बनवला। हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला। 23 ऑगस्ट रोजी सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून नागभीड पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करून आरोपींचा शोध सुरू केला आणि व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या आरोपीला अटक केली। ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, एसडीपीओ दिनकर ठोसरे, नागभीडचे ठाणेदार अमोल कचोरे, एपीआय दिलीप पोटभरे, पीएसआय अनुराधा फुकट, सिंदेवाहीचे ठाणेदार विजय राठोड, एपीआय अजितसिंग देवरे, एपीआय अजितसिंग प्राची राजूरकर, ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनचे एपीआय राजकिरण मडावी आणि पीएसआय विनोद भुर्ले, पीएसआय रोशन इरपाचे आणि सायबर फॉरेन्सिक एक्सपर्ट यांचा समावेश असलेल्या गुन्हे शाखेच्या पथकाने तपास केला। दरम्यान या घटनेमुळे या परिसरात संताप व्यक्त केला जात असून 23 ऑगस्टला भारतीय जनता पार्टी नागभीड, भाजपा महिला आघाडी, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, दुर्गा वाहिनी, मातृशक्ती संघटना यांच्याद्वारे घडलेल्या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला। आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी पोलीस अधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन करण्यात आली। यावेळी भाजपाचे जिल्हा संघटन महामंत्री संजय गजपुरे, चिमूर विधानसभा प्रमुख गणेश तरवेकर, तालुका अध्यक्ष संतोष रडके, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती आवेश पठाण, रामदास बहेकर, इंदू आंबोरकर, प्रिया लांबट, जहांगीर कुरेशी, डॉक्टर पवन नागरे, बंडू गेडाम, रवी देशमुख, दिनेश समर्थ, बाबा जांभळे, चंदन सावरे, माळोदे, गुड्डू भोयर, उत्कर्ष राऊत, आदित्य वाढई, अभिषेक मुळे, अनमोल कांबडी, स्नेहा कुर्जेकार यांची उपस्थिती होती। तसंच काँग्रेसनेही शहरातून निषेध मोर्चा काढून पोलीस ठाण्यावर धडक दिली। या मोर्चात खासदार नामदेव किरसान, सतीश वारजूकर आणि मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती। या संपूर्ण प्रकरणाबाबत काँग्रेस नेते सतीश वारजूकर आणि भाजपा नेते संजय गजपुरे यांनी लाईव्ह चंद्रपूरला काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूयात। महाराष्ट्रामध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचं प्रमाण दररोज मोठ्या प्रमाणात होत आहे आणि त्यासोबतच नागभीडमध्ये सुद्धा त्या दिवशी 5 लोकांनी ज्या महिलेवर अत्याचार केला त्याचा सोशल मीडियावर जो व्हायरल झाला त्याच्यातून पोलीस विभागाने त्यांच्यावर जरी गुन्हे दाखल केले असले तरी मध्ये जो अत्याचार झाला आणि महाराष्ट्रातली जी परिस्थिती अतिशय गंभीर आहे अशा वेळेस या ठिकाणी आपण एक मोर्चा काढून निषेध नोंदवावा व यापुढे नागभीडमध्ये या ठिकाणी नागभीड तालुक्यात अशा कुठल्याही घटना होऊ नये म्हणून हा आज आक्रोश मोर्चा या ठिकाणी निघालेला आहे। काल नागभीडमध्ये एक घटना उघडकीस आली। जसं नागभीड हे शांतिप्रिय गाव आहे आणि कुठलेही गुन्हेगारांचं एक प्रकारचं कुठल्याही घटना या नागभीडमध्ये सातत्यानं घडत असतात अशातला भाग नाही। पण काल जी घटना घडली
ती आमच्या या नागभीळकरांना एक शरम वाटावी अशा पद्धतीची ही घटना या नागभीळकरांसाठी घडलेली आहे। आणि या घटनेमध्ये उघडकीस आलेले जे काही 4-5 जी मुलं आहेत, ही सर्व मुलं गुन्हेगारी प्रवृत्तीची आहेत। म्हणजे 20 ते 25 वयोगटातील ही मुलं असताना त्यांनी अशा प्रकारचे जे अघोरी कृत्य या ठिकाणी केली, त्यामुळे आज आमच्या नागभीळकरांची मान ही शर्मेनं खाली गेलेली आहे। आणि म्हणून नागभीळकर म्हणून आणि एक सर्वसामान्य नागरिक म्हणून माझी शासनाला विनंती आहे की या सर्व 5ही गुन्हेगारांच्या विरोधात तातडीने फास्ट ट्रॅकमध्ये कोर्टामध्ये कारवाई चालवून त्यांना कठोरातली शिक्षा त्यांना व्हावी आणि अशा प्रकारचा धडा एक सर्वसामान्य जनतेला यातून मिळावा की अशा प्रकारचे यानंतर कृत्य करण्यास कुणीही